हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज नित्यसेवेची छान अशी मनसोक्त पूजा केली आणि आज एकदम दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. थोड्याने तुम्हाला दाखवतेच. छान मस्त पावसाचा आवाज ऐकत ऐकत देवाची पूजा चालू होती. नंतर महालक्ष्मी अष्टक पण लावले होते, पण कॉपीराईटमुळे तो ऐकू येत नाही आहे. मी आवाज म्यूट केला आहे तो. तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या श्रीरामांच्या. हाय हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मस्त टिपिकल पावसाळी दिवस आहे आजचा आणि मंगळवार आहे आज. तर म्हटलं छान शुभ सकाळ झाली आहे. मस्त आत्ता देवपूजा झाली आहे आणि आता स्वयंपाकाला लागते. आज तोंडली बटाट्याची काचऱ्या भाजी करणार आहे, तर ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आज मस्त पावसाळ्यात बाहेर भटकंतीचा आपला जो दिवस आहे तो आजचा आहे. आज आपण दुपारी मस्त बाहेर पडूया. तर आजचा व्लॉग पण खूप छान असणार आहे, बघत राहा. तोंडली बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी असे लसूण पण आपण 7-8 पाकळ्या असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि फ्राय पॅनमध्ये लसूण असे छान मस्त आधी तळून घ्यायचे. थोडेसे खरपूस भाजून घेतले ना की भाजीला खूप उत्तम चव येते. आणि तोंडली ही अशी बघा, आता आपल्याला अशी पातळ उभी उभी कापून घ्यायचे आणि बटाट्याच्या काचऱ्या आपण नेहमी कापतो तशाच कापून घ्यायच्या. तोंडली जेवढी आपण पातळ कापू तेवढी शिजायला लवकर शिजते, नाही तर तोंडली शिजायला जरा वेळ घेते. आणि बटाटे असे कापून घ्यायचे आहे. दोन्ही भाज्या आता कापून तयार ठेवल्या आहेत मी. वेळ असेल करायला तर पाणी घालून ठेवायचं, नाही तर बटाटा काळा पडतो. हे पहा, असं आपल्याला त्याचे थिकनेस पाहिजे ते दाखवत होते मी तुम्हाला. आता फोडणी टाकूया. मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे. लसूण ऑलरेडी आपण तळायला टाकले. नंतर मग जिरं मोहरी पण साईडला टाकून घ्यायचं आहे. ही निधी भाजी टाकते. हां एक्सलंट करते ती फ्राय भाज्या. आता याच्यात आपल्याला हळद टाकायची आहे, गोडा मसाला टाकला, काळा मसाला टाकला आहे, धणे जिरे पूड टाकली आहे. आपले ठेवणीतले सगळे मसाले टाकायचे. थोडीशी साखर, भरपूर सारी कोथिंबीर. खूप सुंदर स्वाद येतो कोथिंबीर आणि लसूण मिक्सचा. मस्त आता सगळं हलवून घ्यायचं आहे. सगळा मसाला तोंडली आणि बटाट्याला लागला पाहिजे. आता चवीनुसार मीठ टाकूया. आता एकदा सगळं पूर्ण असं छान फोडणी काढून घेतली की याला झाकण ठेवून एक 10-15 मिनटं मस्त वाफ द्यायची आहे की भाजी तयार. बघा, ही टिफिनला न्यायला एकदम बेस्ट भाजी आहे. निधीला पण खूप आवडायची, टिफिनला मी द्यायची. तर खमंग लागते. जे लोकांना तोंडली आवडत नाही ते सुद्धा नक्की 100% खातील अशी माझी खात्री आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही भाजी खूप मस्त खमंग आणि सुंदर लागते. आणि जरा तिखट करायची. हां, नक्की ट्राय करा. पावसाळा माझा अत्यंत आवडता ऋतू. उन्हाळा किंवा हिवाळ्यापेक्षा मला पावसाळा खूप आवडतो. पावसात भिजायला मला खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊस असा जोरात असतो ना, मी गॅलरीतच माझा मुक्काम असतो. खूप आता पहिल्यासारखं एवढं आता पावसात भिजायची हिंमत होत नाही, पण खूप मी एन्जॉय करते पाऊस.
मंगळवार पण आहे ना, आणि निधीला गणपतीच्या दर्शनाला जायची इच्छा झाली पार्लेश्वरला. म्हटलं चल जाऊया. एकदा पावसात बाहेर गेलोच नाही, त्या हीटमुळे बंदच केलं होतं बाहेर जाणं. चला आज पहिलाच दिवस मस्त पावसात भिजत भिजत जाऊया म्हटलं. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आता आपण निघालो आहोत पार्लेश्वर मंदिरामध्ये. आज मंगळवार आहे तर म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. सो तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. लेट्स गो. चला तर जल्लूक दाखव. हो, मोठी तर आकाश अगदी राखाडी झालं. राखाडी कलरचे ढग आलेले आहेत आणि सगळं भरून आलं. पण सध्या तरी पाऊस नाही आहे, थांबलं आहे तात्पुरतं. छान आहे वातावरण. जरा पाऊस झाला की मुंबईची तुंबई झालीच समजा. हो ना, आणि आम्ही आता 1 वर्षाने असं पावसात बाहेर फिरायला. हो, खूप दिवसांनी निघालो असं. हां, नाही तर एरवी ऊनच पडायचं आम्ही निघायचो तेव्हा. शिवाजी महाराज बघा सुंदर वाटतात. पावसाळ्यात आणखीनच सुंदर वाटतंय बघायला. मी एकदा थांबून इथे शूट घेणार आहे. मला खूप आवडते मूर्ती महाराजांची. ते बाजूला गार्डन पण केलं छान. खूपच सुंदर वाटते. इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ असल्याचे खूण. झूम कर जरा, झूम. रस्त्यावर घे ना, रस्त्यावर. हो, घेते. दिसतच नाही आहे रस्ता. पावसामध्ये रस्ता दिसतच नाही आहे. आणि असं छान पाऊस लागलेला आहे आणि ते पाणी भरलं आहे बाजूने. ते जरा पाऊस आला की पाणी भरतं. आता आपण वरती हायवेवर चाललोय. काळे कुट्ट रस्ते झाले. हो ना. पाऊस येईल. जबरदस्त पाऊस आलाय बाहेर. काही पुढचं दिसतच नाही रस्ता. आज मी बाहेरचं काही शूटच करू शकत नाहीये. हो, तिरका पडतो. तिरका येतोय. इथून दिसतंय. नको ना, तिरका पाऊस येतोय बा. आडवी तिडवा येतोय अगदी. इकडे दाखव, जोरात आलाय. ये है मुंबई की बारिश. मी म्हटलं ना आज पावसात फिरायला जाऊया बघा. ओ गॉड, चांगला झालाय. पुढे झूम करतो.
4 वाजलेत, पण असं वाटतं की संध्याकाळचे 6-7 वाजलेत म्हणून अंधारून आलं. मेट्रो स्टेशन पूर्ण धुवून गेलं. आता आलो आहोत आपण मार्केटला. आमचं बाटाचं शोरूम फेवरेट. हिरव्यागार भाज्या बघायला छान वाटतं ना. भर पावसात कशी बशी वाट काढत आता आपण चाललो आहोत पार्लेश्वर मंदिरामध्ये. आम्हाला पावसात दिसेच ना मंदिराचा एंट्रन्स कुठे गेला. सगळीकडे तारपती लावून ठेवली होती ना. हळूहळू अंदाजे चालत निघालो आहोत. फायनली मंदिरासमोर आलो. एकदम जोरात सर आली होती. आई आमच्या पुढे केव्हाच पुढे निघून गेली बराबर. ते म्हणतात ना बुलावा असतो देवाचा. बरोबर एवढ्या पावसात देवाने बोलवून घेतलंच. आणि एकदा नाव काढलं की मग जायचंच. देवाची इच्छा असते आपण ते भेटायला यावं त्याला म्हणून. तो आशीर्वाद असतो एक. आणि
देवाचे छान दर्शन झाले. आनंदी आणि शांत मनाने आम्ही आता बाहेर पडत आहोत. पाऊस चालूच होता बारीक बारीक. तर आता आम्हाला फक्त आता फळं घ्यायची राहिली होती. समोरच्याच बाजूला सगळं मार्केट आहे. मंदिर मार्केटच्या मध्यभागीच आहे, त्यामुळे सगळं आजूबाजूला आहे. आणि तिथे सिग्नल पण येतो. आणि समोरच्या बाजूला बघा एक जैन टेम्पल आता नवीनच उभारलं आहे. किती सुंदर आहे ना. इथे पण एकदा आपण जाऊया आतमध्ये. मी पण अजून स्वतः आतमध्ये गेलेली नाही आहे. पार्लेश्वर मंदिरासमोरच खूप सुंदर मंदिर उभारलं आहे जैन टेम्पल. तिथे पण आपण जाऊ. हे बघा केवढं मोठं वडाचं झाड आहे ना मस्त. आता रस्ता क्रॉस करून आपल्याला फळं घ्यायला जायचं आहे. पावसात कसरत करत सगळे कामं केलेत. गणपतीचं दर्शन पण शांतपणे झालं. आज पाऊस असल्यामुळे बिलकुल गर्दी नव्हती. हे पावसाने थंडी भरली सगळ्यांना. वाटायला लागले एकदम. गारटलो थंडीत एकदम आम्ही. आता दादा गेलेत वडे आणायला एवढ्या पावसाळ्यात. आणि आम्ही वडे नाही आणले तर बाबा घरात घेणार नाही आम्हाला. दादा गेलेत आता आम्ही नाही उतरलो बाबा, खूप पाऊस आहे. हा माझा फेवरेट स्पॉट आहे. मला खूप आवडतं हा स्पॉट. मी नेहमी सांगते मेट्रो स्टेशन आलं ना की माझं शूटिंग सुरू होतंच. धावत्या मुंबईचं प्रतीक मला इथे दिसतं. मेट्रोची गर्दी, तिकडे लोकलची गर्दी, रस्त्यावर चालणारे, ऑफिस सुटल्यावर सगळे बाईकवाले, बेस्टच्या बसेस, ट्रॅफिक पोलिसांची धावपळ. तो मेन स्पॉट आहे तिथला. तर मला हे धावत्या मुंबईचं प्रतीक नेहमी वाटतं. मी इथे आली की शूट घेते. आता हा सगळा आपला इंडस्ट्रियल एरिया आहे इकडे सगळा अंधेरीचा, अंधेरी मेट्रो जवळचा. हे पहा कमर्शियल कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसतील दोन्ही बाजूनी मेट्रो स्टेशनच्या. इथे सगळे कमर्शियल प्लेस आहे. आणि खाली पेट्रोल पंप आहे. मेट्रो स्टेशन जवळच खाली पेट्रोल पंप आहे. दोन्ही बाजूनी अशा कमर्शियल बिल्डिंग्स आहेत आता सगळ्या. MIDC भाग सगळा आता पुढे होतो चालू. आणि आम्ही थोडक्यात वाचलो. घरी आल्यावर ही क्लिप मी जॉईन केली आहे. एवढा जोरात पाऊस आल्यानंतर थोडक्यात वाचवलो आम्ही. सो फ्रेंड्स, अशी आमची पावसाळी ट्रिप आता झालेली आहे. मजल करत. छोटी मोठी कामं पण होती आणि देवबाप्पाचं छान दर्शन पण झालेलं आहे. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू द्या नवीन फ्रेश विषयाच्या फ्रेश vlog मध्ये. वागत. सगळ्यांना बाय बाय.